हॅलो स्टुडंट, आपण प्रॅक्टिस 16.2 मधली आपण ऑलरेडी 2 उदाहरणं बघितलेली आहेत. आता आपण तिसरं उदाहरण बघतोय. तिसरं उदाहरण बघूया. फाइंड द एरिया ऑफ द बेस अँड द रेडियस ऑफ द सिलेंडर इफ द कर्व सरफेस एरिया इज अ 660 स्क्वेअर मीटर अँड हाईट इज अ 21 सेंटीमीटर. ओके, आता ह्याने काय दिलेलं आहे, एरिया आणि काय करायचं आपल्याला त्याचा काय काढायचं आहे, एरिया ऑफ द बेस काढायचा आहे आणि रेडियस काढायचा आहे. आणि आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. मग आपण जे दिले ते पहिलं लिहूया. कर्व सरफेस एरिया 660 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर आहे, सॉरी स्क्वेअर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आणि काय दिलं, हाईट किती आहे, 21 सेंटीमीटर. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर एच. कर्व सरफेस एरिया जो दिला त्याच्या खाली तो लिहायचा 650. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7. आपल्याला आर काढायचा आहे. एच आपल्याला दिलं 21. मग आता हे आरला सगळे मल्टिप्लाय इकडे येताना काय होते, डिवाइड. डिवाइड होते म्हणजे उलटे होते, म्हणजेच काय होते 660/2 इन अपॉन 21 इंटू 7/22 उलट होणार इज इक्वल टू आर. म्हणजे हा न्यूमरेटर आहे इकडे, तर डिनॉमिनेटर 21 न्यूमरेटर आहे इकडे, तर डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे 22 की 22 30 7 त्रिक 21 3 10 30 2 पंचे 10 म्हणजे 5 सेंटीमीटर रेडियस आलेला आहे. आता आपण त्यांनी फक्त रेडियसच विचारलंय का, नाही, त्यांनी काय विचारलंय, एरिया ऑफ द बेस. आता हा जो एरिया ऑफ द बेस जो आहे हा तुम्हाला कोणता दिसतोय, सर्कल मध्ये दिसतोय, बरोबर आहे. आणि बेसचा एरिया, सर्कलचा आपण एरिया कसा काढतो, पाय आर स्क्वेअर. बघा हा सर्कल आहे आणि ह्याचा एरिया, सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर मध्ये काढणार आहोत. म्हणजे एरिया ऑफ द बेस पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपली म्हणजे 22/7. आर 5 इंटू 5, बरोबर आहे. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, आता ह्याचं पूर्ण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 25 25 दुणे 50 चे 5 5 दुणे 50 7 7 ने डिवाइड करायचं आहे, मीन 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. बघून घ्या कसं सोडवलंय ते. ओके, लास्ट प्रॉब्लेम आपण बघूया. Find the area of the sheet is required to make the cylindrical container which is open at one side and which diameter is a 28 centimeter, height is a 20 centimeter. Find the approximate area is a sheet to be required to make the lid of the height is a 2 centimeter for the container. Okay, तर आता आपल्याला उदाहरण आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, एक सिलेंड्रिकल कंटेनर बनवायचा आहे
आणि तो कंटेनर कसा बनवायचा, विच इज ओपन ॲट वन साइड. म्हणजे हा कंटेनर आहे, सिलेंड्रिकल कंटेनर आहे, पण तो एका बाजूला कसा आहे, ओपन असला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी किती शीट लागणार आहे, म्हणजे आता आपल्याला ही शीट लागणार आहे ती कुठे दिसणार आहे, या कर्व सरफेस एरियाला आणि ह्या बेसच्या एरियाला लागणार आहे. बरोबर आहे, कारण हा ओपन आहे. आलं लक्षात? मग आता आपल्याला किती लागणार आहे त्याने आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला जी शीट लागणार आहे ती कोणा इतकी लागणार आहे, कर्व सरफेस एरिया इतकी लागणारी आहे आणि त्याच्या बेसच्या एरिया इतकी आपल्याला ती शीट लागणार आहे. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. आता आपण पहिलं जे गिवन आहे ते लिहूया. त्यांनी काय काय दिलंय ते पहिलं लिहूया. त्यांनी काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेली आहे. फॉर सिलेंड्रिकल कंटेनर डायमीटर किती दिलेली आहे त्यांनी, 28 सेंटीमीटर. हाईट 20. आता डायमीटर दिले तर आपण रेडियसमध्ये आधी कन्वर्ट करूया. आर इज इक्वल टू डी अपॉन 2. 28 अपॉन 2 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आणि हाईट दिलेली आपल्याला, हाईट किती दिलेली आहे त्यांनी, 20 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक द कंटेनर. टू मेक द कंटेनर इज इक्वल टू, आपल्याला काय काय लागणार आहे, कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर प्लस एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. आपल्याला हा बनवायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कुठलं लागणार आहे, कर्व सरफेस एरिया आणि हा एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. ही शीट आपली ही एवढी लागणार आहे, कर्व सरफेस एरिया इतकी आणि त्याच्या बेसच्या इतकी लागणार आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2πr(h) प्लस πr². बरोबर, म्हणजे ते कॉमन करूया आपण, πr कॉमन म्हणजे काय, 2h प्लस r. पायची किंमत आपल्याला माहिती 22/7. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती 14. 2 इंटू h किती आपला 20 प्लस r आहे 14. 2 1 7 2 14, 44 इंटू 40 प्लस 44, 44 इंटू 84. बरोबर आहे ना. कसं काय 14 आहे माय डिअर, 54. आलं का लक्षात. आणि 23 आता एवढी आपल्याला शीट लागणार आहे फक्त हे बनवायला. ओके, आता त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे find the approximate area of the sheet required to make the lid of the height 2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे लीड पण बनवायचं आहे आणि त्याची हाईट किती आहे, 2 सेंटीमीटर असली पाहिजे. आता साहजिक आहे याचा रेडियस तेवढाच असणार आहे, कारण तो त्याचं झाकण आपल्याला बनवायचं, म्हणजे त्याचं झाकण बनवायचं म्हणजे आपल्याला त्याचा रेडियस तेवढाच असणार आहे. फक्त त्याची जी हाईट आहे
ती किती त्यांनी सांगितलेली आहे की त्याची हाईट आहे ती किती हवी त्याला 2 सेंटीमीटर हवी. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट काय काढायला लागेल, त्याचं काय काढायला लागेल आपल्याला, ह्याचा पण आपल्याला कर्व सरफेस एरिया काढायला लागेल आणि बेसचा एरिया काढावा लागेल. बरोबर आहे. कर्व सरफेस एरिया आणि बेसचा एरिया आपल्याला काढायला लागेल. सिमिलरली फक्त हाईट किती येईल त्याची 2 येणार आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तसंच आपण हे करणार आहोत पुढचं. हे in the approximate area required to make the हे लिहून ठेवते, बाकी हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हाईट किती हवी त्याची 2 सेंटीमीटर हवी. मग दॅट इज अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड. शीट रिक्वायर्ड इज इक्वल टू आपल्याला काय काय काढायला लागेल, सिमिलरलीच काढावं लागणार आहे आपल्याला. एक म्हणजे कर्व सरफेस एरिया प्लस याला H1 म्हणू प्लस बेसचा एरिया. कर्व सरफेस एरियाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2πr/h आणि ह्याचा आहे πr². आलं लक्षात? कसं सोडवलं ते? ओके, थँक्यू.